शेतकरी मित्रांनो नमस्कार. कापसाचं अधिक उत्पन्नासाठी आपण काही गोष्टी आहेत ज्या 2025 मध्ये नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे. जेणेकरून आपलं कापसाचं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होईल. बरेचसे शेतकरी काय करतात असतात शेतकरी मित्रांनो, काही गोष्टी आहे कापूस पिकाबद्दल ज्यांना त्यांना माहित नाहीये, म्हणून ते योग्य पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करत नाही, म्हणून त्यांना कापसाचं म्हणावं तसं उत्पादन होत नाही. पण शेतकरी मित्रांनो, मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापसाचं उत्पादन वाढीसाठी 5 अशा गोष्टी सांगणार आहे. जर त्या तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुम्हाला कापसाचं उत्पन्न अधिक होण्यापासून कोणीही रोखणार नाही. नमस्कार, मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या. कारण कापूस पिकाबद्दलचे सगळे व्हिडिओज आपण या चॅनलवर नक्कीच पोस्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने फायदा सुद्धा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला न लांबवता डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया. तुम्ही बघत असाल इकडे आता सध्या कापसाच्या शेतीमध्ये मी उभा आहे आणि कापसाचं 2025 मध्ये जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल ना, तर 5 गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात. त्यातली पहिली गोष्ट, शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण कापूस पिकाचे वाणा सिलेक्ट करतो ना, म्हणजे बियाण्याची आपण निवड योग्य पद्धतीने तिकडे केली पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होते ना, आपण बियाण्यामध्ये सुद्धा फसत असतो. नवीन नवीन कंपन्यांचे बियाणे आपल्या एरियामध्ये येत असतात, तर आपण ते लागवड करत असतो आणि त्याचा जर्मिनेशन प्रॉब्लेम झालं किंवा सामोरं जाऊन त्यांना बोंड येत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तिकडून पाहायला मिळतात. म्हणून तुम्ही बियाण्याची निवड करत असताना ज्या बियाणे आपल्या एरियामध्ये प्रचलित आहे, ज्यांपासून मागच्या वर्षी शेतकऱ्यांना उत्पादन चांगल्या पद्धतीचं झालं आहे, अशा प्रकारचे बियाण्याची तुम्ही नक्कीच तिकडे निवड करा. लोक म्हणतात किंवा नवीन वाण आहे म्हणून तुम्ही त्याला लागवड करू नका. आधी त्याचं प्रिव्हियस मागच्या वर्षी कशा पद्धतीने राहिलं आपल्या एरियात, त्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवून तुम्ही तिकडे बियाण्याची निवड करा. दुसरं म्हणजे जमिनीच्या प्रकार पाहून सुद्धा तुम्ही बियाण्याची निवड करू शकता. जर आपली कोरडवाहू जमीन आहे तर आपण हलक्या पद्धतीची म्हणजे लवकर येणारे वाण घेतली पाहिजे. जर आपली भारी जमीन आहे तर आपण थोडे लेट येणारे वाण घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण कपाशी बियाण्याची लागवड करत असतो ना, तर ते वेळ ही योग्य असली पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होते ना, बरेचसे शेतकरी मे महिन्यात सुद्धा लागवड करत असतात किंवा कोणी शेतकरी लेट करत असतात. असं बिलकुलही करू नका. कपाशीच्या बियाण्याची लागवड योग्य वेळी करा, तेव्हाच तुम्हाला त्याचं चांगलं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल. तेव्हाच त्याला चांगल्या वेळेस त्याला फुलपाती येईल, बोंड होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने झालेल्या पाहायला मिळेल. म्हणून कपाशीची लागवड करत असताना तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कपाशीची लागवड हे करू शकता. बरेचसे शेतकऱ्याकडे विहीर वगैरे असते तर ते थोडी लवकर केली तर चालेल. पण हे दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कपाशीच्या बियाण्याची लागवड करत असताना तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिकडे करू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, कपाशी या पिकाचं जे काही अंतर आहे ते व्यवस्थित असणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर अंतर चांगलं असलं तर आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं झालेलं पाहायला मिळेल. तुम्ही बघत असाल इकडे जसं इकडे कोरडवाहू आपलं क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्र असेल तर तुम्ही 3 बाय 1.5 फूट ठेवा. अशा पद्धतीचं अंतर ठेवू शकता. जर तुमचं मध्यम जमीन असेल तर तुम्ही 4 बाय 1, 4 बाय 1.5 ठेवू शकता. त्याच्यापेक्षाही जर तुमची चांगली जमीन असेल काळोखी, तर तुम्ही 5 फुटाचंही अंतर तिकडे ठेवू शकता. पण जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही अंतर ठेवा आणि अंतर योग्य पद्धतीने ठेवा. जर तुम्ही खूप जास्त दाटीमध्ये लावत असाल तर त्यावेळेस कपाशीच्या पिकाला फळधारणा मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. म्हणून अंतर चांगल्या पद्धतीचं तुम्ही. तर मित्रांनो, चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कापूस पिकाचे तुम्ही व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा. कारण काय होते, जर तुम्ही व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं नाही ना, तर आपल्याला त्याचं उत्पादनही होणार नाही. तुम्ही त्याचं खताचं नियोजन झालं, त्यामध्ये तुम्ही पेस्टिसाइडचं फवारणी झालं, तणाचं नियंत्रण झालं, या सगळ्या ज्या व्यवस्थापन आहे ना, ते योग्य पद्धतीने कापसाचं करा. त्याच्या तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल. कीड पाहून तुम्ही त्याचं नियंत्रण करा. फर्टिलायझर मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करा. बरोबर तणांचा नायनाट सुद्धा तुम्ही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करा. तेव्हाच तुम्हाला कापसाचं उत्पादन चांगलं झालेलं पाहायला मिळेल. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही लागवड करा. बऱ्याचदा काय होते ना शेतकरी मित्रांनो, आपण अर्ली पेरणी करून घेत असतो. आपल्याला वाटतं की पाऊस येईल, पण तसं होत नाही. म्हणून काय करा, पावसाचा अंदाज घेऊनच तुम्ही कपाशी या बियाण्याची लागवड तिकडे करा. कारण काय होते, बियाणं बुडते आपलं आणि बियाण्याचे पॅकेट तुम्हाला माहितच आहे सध्या महाग झालेले आहेत. म्हणून तुम्ही पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही लागवड करा. कारण काय होते, आपण लागवड तर करून घेतो, कधी कधी पाऊसच येत नाही 15-15 दिवस आणि कधी कधी इतका येतो की आपलं बियाणं अख्खं जर्मिनेशनच होत नाही. म्हणून या 5 गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो, जे तुम्हाला 2025 मध्ये कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी खूप जास्त मदत करतील. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर स्प्रेड करून द्या. कारण आता खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि बरेचसे शेतकरी कापसाची लागवड करणार आहेत. त्याआधी त्यांना या 5 गोष्टी महत्वाच्या माहिती असणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि अधिक माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूबला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.